आज आपल्याला एक एक रुपया महत्वाचा आहे. ऐसा माझी पैशाची पिशवी होती, कोणी बघितलं काय? अगं बोल तरी. क्या गडबड है, क्यों चिल्ला रहे हो? अगं माझी एक पैशाची पिशवी होती, ती हरवली. लय भारी वस्तू होती ती. भारी? अरे बापरे, बराच घाम आलाय. कसं आहे ना अश्विनी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग, अडचणी, अडथळे येतच असतात. आणि या सगळ्यातून जो धीराने, नेकीने सही सलामत पार पडला तो खरा माणूस. ज्याने फसवणूक, लांडीलबाडी, चोरी केली त्याच्या 7 पिढ्या नरकात गेल्या. एवढं लक्षात ठेवलंस तरी पुरे आहे. अहो तुम्ही तुमच्या साहेबांना मला 5 मिनिटं भेटू द्या ना, मी सांगेन सगळं. बरं, सरांना काय सांगू? त्यांना सांगा एक मुलगी त्यांची हरवलेली वस्तू परत द्यायला आली. अरे पण एवढी मोठी रक्कम हरवते म्हणजे काय? तुला माहितीये का, महाडिकांना मी शब्द दिला होता. त्यांना म्हटलं होतं दुपारपर्यंत तुमचे पैसे मिळतील तुम्हाला. तुम्ही? सर, हीच ती मुलगी. अश्विनी, तू इथे? यात काही पैसे आहेत आणि एक नंबर होता, फोन नंबर, म्हणून मी हे इथे पोचवू शकले. थँक्यू व्हेरी मच. हा, नाही तर माझ्या आपण बट्टो लागलो असतो. थँक्स काय ते पैसे माझे नव्हतेच. मी परत केले नसते तरी मला फळलेच नसते ना ते. हो, ताबी खराच असा. अगं तुझे आभार कसे मानू मला खरंच कळत नाहीये. आभारी आहे एवढं म्हणलात तरी चालेल. मीरा कशी आहे? एकदम फर्स्ट क्लास. आणि आता मिहीर येणार आहे म्हटल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेन असा झाला असेल. अरे तिने काय काय तयारी चालवली माहितीये तुला? विचारू नकोस. अरे 3 वर्ष सातारच्या मिलिटरी स्कूल मध्ये होता. इतके वर्षांनी मूल घरी परत येतोय म्हटल्यानंतर कुठल्या आईला आनंद नाही होणार? ए, किती कशी आहे ग? बरी आहे. फक्त बरी आहे? तुमची मैत्री पण झाली. स्ट्रेंज. त्यात स्ट्रेंज काय? मैत्री आणि प्रेम एका क्षणात जुळतं. तो क्षण साक्षात्काराचा असतो, ज्यात आपल्याला कळतं की ह्या माणसाशी आपलं जमू शकेल का नाही. मी तुला एक सांगू पलाश? बोल. तू किटीशी फ्लर्ट करू नकोस. अरे देवा, काय झालं सांग? काही नाही, सांगते. मी वहिनीसोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते तेव्हा मला एक प्लास्टिकची पिशवी सापडली. त्याच्यात खूप पैसे होते. तुझ्यावरचा पैशांचा भार कमी होईल म्हणून मी ती पिशवी घेतली. अश्विनी, म्हणजे मी जर ती पिशवी परत केली नसती तर आपल्यावरचं 2 लाखांनी ओझं कमी झालं असतं ना. अश्विनी, अगं ते 2 लाख रुपये असून सुद्धा तुला त्याचा मोह नाही झाला. अगं कारण ते तुझ्या रक्तातच नाहीये. खरं सांगू समीर, मला खूप मोह झाला. मी खूप विचार केला. कोणीतरी आजारी असेल, मूल आजारी असेल, आई आजारी असेल, कर्ज काढलं असेल, घर विकलं असेल. अशू, मग वाटलं की आपण हे जे काय करतोय ते चुकीचं आहे. आय एम प्राऊड ऑफ यू अशू. मला अभिमान वाटतो तुझा. मला पाप लागेल ना. का पाप लागेल तुला? अशू, अगं भोळ्या भाबड्या माणसाने पाप जरी केलं ना तरी ते काहीतरी चांगलं घडवण्यासाठीच असतं.